मुंबई की लाइफलाइन कहे जाने वाली लोकल ट्रेन में मामूली विवाद बना जानलेवा, युवक को चाकू मार कर उतारा मौत के घाट। देश की आर्थिक राजधानी मुंबई की लाइफलाइन कहे जाने वाली लोकल ट्रेन में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। विरार निवासी 22 वर्षीय मयंक लोहार की चलती लोकल ट्रेन में चाकू मार कर हत्या कर दी गई। जानकारी के अनुसार मयंक लोहार चर्च गेट से नालासोपारा जाने वाली फास्ट लोकल ट्रेन के प्रथम श्रेणी डिब्बे में सफर कर रहे थे। भारी बारिश के बीच ट्रेन के दरवाजे बंद करने को लेकर उनकी एक सहयात्री से कहासुनी हो गई। देखते ही देखते विवाद इतना बढ़ गया कि आरोपी ने कथित तौर पर चाकू निकालकर मयंक पर हमला कर दिया। घटना के बाद ट्रेन में अफरा तफरी मच गई। घायल मयंक को तत्काल अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। घटना के बाद आरोपी मौके से फरार हो गया था, लेकिन पुलिस ने बाद में उसे गिरफ्तार कर लिया। इस घटना ने मुंबई लोकल ट्रेनों में यात्रियों की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। प्रतिदिन लाखों लोग लोकल ट्रेनों में सफर करते हैं। ऐसे में चलती ट्रेन में हुई इस हत्या ने यात्रियों के बीच भय और चिंता का माहौल पैदा कर दिया है। फिलहाल पुलिस मामले की जांच कर रही है और हत्या के पीछे की परिस्थितियों की विस्तृत पड़ताल की जा रही है। आइए देखिए परिजनों तथा पुलिस का क्या कुछ कहना है। एका किसम करून मुलगा माणूस आहे तो दादा, तो त्याचं भांडणाचं कारण नुसतं काय आहे की पाऊस येत होता आणि दरवाजा बंद करायला सगळ्यांनी सांगितलं। माझा मुलगा दरवाजा समोर उभा होता, साईडला कुठेतरी उभा होता। एक्झॅक्ट दरवाजाला कोण थांबतच नाहीये, पावसात कोण थांबणार। बंद करायला सांगितलं आणि त्यांनी बंद केल्यासाठी बंद केला। मेरी बंदी नहीं हो रहा। हाँ सर बोलिए। तो बारिश आ रहा था, पाऊस होत होता, तो दरवाजा बंद करायला सगळ्यांनी सांगितलं। तर माझा मुलगा सगळ्यांचं ऐकून दरवाजा बंद केला। तो इसम थांबला होता तिथे, त्याने बोला त्याने परत उघडला आणि त्यांनी बोलला की भाई तू क्यों खोल रहा है, अरे बारिश आ रहा है। तो पब्लिक हे तू कोण होता है म्हणून त्या दोघांची वाद झाली। माझ्या मुलांनी सांगितलं, सगळ्यांनी मिळून अरे तू क्या इसके साथ झगड़ा विगड़ा कर रहा है, बोला अरे तेरी वजह से इतने लोग आ गए बोल के त्यांनी फट से त्यांनी चाकू काढला आणि माझ्या मुलाच्या पोटात आणि सीन्यात ना 2-2, 3-3 वार केला त्यांनी। माझ्या तुम्ही तुमचं बघितलंय, तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, तिथेच खालीच पडून ठार झाला हो साहेब। आम्ही इथून ना ट्रेन ना बस ना काही ना, आम्ही इथून गेलो, ओला करून गेलो, तिथे बघितलं तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं त्यांनी। तिथे आम्ही बघितलं तर सगळं त्यांनी दाखवला, त्यांचा चेहरा वगैरे दाखवला, चेहरा वगैरे हात वगैरे काही नाही। ते 2 आतड्या फाटलेल्या त्याच्या आणि शिन्यावर घाव होता आणि काय झालं 2 मिनिट सगळं एकदम हुशार। तुम्ही पण बघितलं माझ्या मुलाला कसा हिरो करून जातो। तो त्याचा ड्युटी 1 वर्ष झालं तो तिकडे कामाला आहे, अंधेरीला जात येतं तर दुपारचं 3 वाजताची ड्युटी, 2:30-3 वाजताची ड्युटी आणि संध्याकाळी तो 11-10-11ला तिथून सुटून ट्रेन पकडून 10-11ची ट्रेन पकडून 1 वर्षातून येत आहे। काही वाद नाही, काय नाही, कोणाची भांडण नाही, काय नाही। आणि तो एकदम काही बोलायचं नाही कुणाशी, काय नाही। घरात यायचं, आम्हाला पण पप्पा जेव्हा खाना, जास्त काही बोलायचं नाही, बस आपल्या व्यवस्थेसाठी आपलंच करत होतं कामाला। तिथे ते वेबसाईट करून कुठे तिथे शोरूम आहे अंधेरीला, त्या वेबसाईट मध्ये तो सेल्समॅन होता तो, आणि ते येणं जाणं करत होता। आणि ह्या दिवशी 23 तारखेला तो इंटरव्ह्यू सुद्धा गेला, हाफ डे त्याच्या ड्युटी जाऊन परत 10च्या सुटून तो घरी येताना हे प्रकरण झालं। हे त्यांनी कोण निसम होता, का होता, काय त्याच्या डोक्यात काय होतं, कसं होतं, सीधा डायरेक्ट माझ्या मुलाला ठार करून दिला। हे काय आहे, नुसतं दरवाजा आणि पाऊस येतो म्हणून दरवाजा बंद करून म्हणून त्याला जीवन खंड मारून टाकायचा का हो? त्याला मारा, झापड मारा, आणि काही झापड मारला तरी तो जिवंत असता। हाताला पायाला त्यांनी वार केला असता चाकूने तरी माझा मुलगा जिवंत असता। त्यांनी तर पोटात आणि शिन्यामध्ये 2-3 वार करून माझ्या पोराला ठार मारून टाकला हो, जाग्यातच पडला। कोण बघायला सगळे होते, 2 विटनेस आहे, त्यांना विटनेसचे पण रेकॉर्डिंग केली, सगळ्या पोलिसांनी केले, सगळं दर्ज केला, त्यांचे FIR पण त्यांनी दिलेत। ते FIR देऊन आम्हाला पोस्टमॉर्टमला करून परत आम्ही आता माझे वडील आता दिल्लीला ते येतात, माझा मुलगा अहमदाबादला गेला, तो येतोय, म्हणून 1-2 दिवसासाठी ते बॉडी आम्ही ते मशीनमध्ये बोरीला ठेवलं, हॉस्पिटलला ठेवलंय। आता वडील आल्यानंतर आम्ही त्यांचा संस्कार करून. काय मागणी आपली? माझी मागणी आहे
सगळ्यांचा हात जोडून बोलतोय, मला न्याय द्या, त्याला लवकरात लवकर पकडा आणि शिक्षा द्या. त्यात मी अपेक्षा करतो त्याला शिक्षा द्या. 7 वर्षात त्याला पण कळू का मी काय केलं, कुणाच्या मुलाला, कुणाच्या आईचा पदराचा मुलगा घेऊन घेतला आणि वडिलांच्या डोळ्याचे अश्रू त्याने घेतले. मला हेच असतं. मला तुम्ही सगळ्यांना मी विनंती करत आहे की तुम्ही मला न्याय द्या, न्यायामध्ये न्याय द्या. कुठल्याही कुठे जातात तेवढं तिकडे जाऊन माझा न्याय द्यायची कोशिश करा तुम्ही सगळ्यांना, माझी हीच विनंती आहे. रेल्वे पोलिसांना आणि महाराष्ट्र पोलिसांना एवढंच निवेदन आहे का अशा गरीब जनतावर लक्ष द्यावं आणि तातडीने अशा आरोपींना अशी शिक्षा द्यावी का पुनरावृत्ती त्या माणसांनी असं केलं नाही पाहिजे. अशा गरीब माणसावर असं रेल्वे सुरक्षाबद्दल आतमध्ये ट्रेनमध्ये तर त्यांनी सांगितलं काय कॅमेरा वगैरे नाहीत, बाहेर आहे काय पळताना आम्ही कॅमेरा कॅच करू शकतो. तरी तिकडे आतमध्ये 2 जण ते विटनेस होते, 2 जण ते मुलं होते, त्यांनी पण रेकॉर्डिंग केलंय. त्या रेकॉर्डिंग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की तुमच्याकडे आलं असेल आणि त्या रेकॉर्डिंगमुळे त्यांचं बयान वगैरे सगळं घेतलंय, नोट केलंय आणि FIR ची कॉपी आम्हाला दिलेत. लवकरात लवकर पकडून आम्ही तुम्हाला न्याय देण्याची कृपा करते. प्रशासन सांगतात, पोलीस प्रशासन सांगत आहे, त्यात आता कृपा करून मला न्याय द्या, सगळे मिळून मला न्याय द्या. कल 23 तारीख को रात 11 बजे चर्चगेट नालासोपारा ट्रेन के मंडल फर्स्ट क्लास डिब्बे में गोरेगांव से लेके कांदिवली तक के बीच में 2 सहप्रवासियों के बीच में लोकल ट्रेन का दरवाजा बंद करने के कारण झगड़ा हुआ था. इसी झगड़े में जो संशयित इंसान है उसके पास से 6 चाकू बोरीवली रेलवे पुलिस स्टेशन जीरो क्रमांक 730/26 713 से जो मयत इंसान है मयांक रमेश लोहार, उसको पेट में चाकू मार के उसको हत्या कर दिए. इस बारे में बोरीवली रेलवे पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है और माननीय CP सर राकेश कलासागर और माननीय पुलिस उपायुक्त मैडम वेचन उनके मार्गदर्शन पर हमने 7 टीम बनाई हुई है और इसमें से जो संशयित आरोपी है जो आइडेंटिफाई हुआ है लेकिन आदेश नहीं हुआ है, उसका तपास कर रहे हैं.